आता श्री करुणी यथार्थ गृहाचा मंत्री की क्षणांमुळे मी के प्रति सांगस्य कैशाची ज्ञा देखील नाही शेती कैसा ती सांगता बरं आपण म्हणजे तुम्हाला मध्ये सांगितले असं का ऐका सवारी तुम्हाला काय बोलतो तुझ्यासारखे सिंहने तुझं समान माझं निभाई तुझ्या वचनाची मातशी अंतरंग पडवून नेली ऐसे तुम्हाला बोलणं महान पडायचं आहे म्हणून मग काही आपण धरू लावलेलं आहे बरोबर तुम्हाला नाही आपण के पडे राणी ते कमी राणी वेद पुराणी अरे तुम्हाला अभिवादन आवाज सदाची माना थोडा सिपा उठला निज वदन राखी गेली तुझे सुंदरवणी भवनी पुकार मी ते बोले तेव्हा शावाणी क्रोधित वेळ करते माझे दर्शन जी श्री मी सत्यजन्म विभाविल स्वामी दर्शन गुरुशील कार्तिका सुनासी मुक्तिका योगी तो सप्तजन्म सभाग्य धनाढ्य वेद पराक्रमिक व अभ्रमार्ग दर्शन आम्ही समाजाची कमी करुची विनंती समस्त गवानी लागी चलमट भेट येतो रीत जर वाटास गवानी मग स्वामी आनंदवाला जाऊनी आदवी शिव भवानी रामकृष्ण हरी. मी 12 ज्योतिर्लिंग मंदिरातलं पुजारी योगेश जोशी. 2007 पासून आमच्याकडे महाशिवरात्र कार्यक्रम आणि शिवशिवरात्रीचा कार्यक्रम केला जातो. या महाशिवरात्रीचं पर्व असं आहे की ज्यांना कोणाला कधीही भवानी शंकराचं पूजन होत नाही आणि त्याने कधी आजच्या दिवशी जर कधी हे पूजन केलं तरीसुद्धा त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. यासाठी शिवलीलामृतातील पारण्यामध्ये अशी कथा आलेली आहे की एक पारधी होता आणि या पारध्याने अनेक प्रकारे शिकार केली होती आणि महाशिवरात्रीच्या दिवशी पण तो नित्यनेमाप्रमाणे शिकारीसाठी आलेला असताना त्या ठिकाणी एक शिवालय होतं आणि ब्रह्मने स्थापित केलेलं असं ते शिवालय होतं. जे जे लोक महादेवाच्या मंदिरात जायचे, पूजा व्हायचे, पत्री व्हायचे, फळं व्हायचे, दूध व्हायचे, तो पारधी त्यांना नाव ठेवत होता आणि म्हणायचा, अरे हे काय करताय, हे काय दगडावरती असं द्रव्य वाहत आहे. आणि अशा प्रकारे हळूहळू करता करता त्या निमित्ताने त्याला विरोधाभास भक्ती झाली आणि हे काय शिवशिव म्हणताय असं म्हणून त्याला शिवाच्या नामस्मरण घडलेलं आहे आणि दिवसभर त्याला कोणत्याही प्रकारे शिकार मिळालेली नाही. आणि म्हणून मग तिथे असलेल्या एका बेलाच्या झाडावर तो जाऊन बसला आणि त्या ठिकाणी पाणवठ्यावर असणाऱ्या पाण्यासाठी एखादी प्राणी येईल आणि तेव्हा आपण त्याची शिकार करू अशा निमित्ताने तो बसलेला असताना एक हरिण त्या ठिकाणी आले आणि मग त्या हरणाने त्याला सांगितलं त्या पारध्याला की हे पारधी, तू माझी शिकार करू नको, जर कधी तू मला सोडलं तर मी परत माझ्या पतीला भोग देऊन येईल आणि मग तू माझी शिकार कर. तो म्हणाला की मी कधी तुला सोडलं तर तू परत येणार नाही. मग तिने अनेक प्रकारची पातकं सांगितली आणि किंवा ब्राह्मणाचं द्रव्य हरण केलं असता काय पातक आहे, त्यानंतर बैलाला मारल्याने काय पातक असतं, गाईला मारल्याने जे पातक होतं ते सर्व माझ्या शिरावर बसू दे जर कधी मी परत आली नाही तर. आणि तिचं ते दिव्य ज्ञान पाहून पारध्याने विचारलं तू कोण होती. त्यावेळी तिने सांगितलं की मी रंभा नावाची अप्सरा होती आणि मी शिवपूजन करण्याचं सोडून दिलं होतं, त्यामुळे मला भगवान महादेवाने शाप दिला होता की तुला हरणाचा जन्म मिळेल. आणि त्यानुसार आता 12 वर्ष मी भगवंताची पुन्हा प्रार्थना केली आणि 12 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी परत माझ्या पदाला प्राप्त करेल. आणि अशा प्रकारे मग ती हरणी गेली. नंतर मग परत दुसरी हरणी आली, त्याने परत तिला बाण मारण्यासाठी विचार केला. त्या हरणीने सांगितलं की थांब मी गर्भवती आहे आणि गर्भवतीला मारणं पाप आहे, त्यामुळे तुम्हाला मारू नको, मी हा गर्भ ठेवून येते मग तुम्हाला मार. मग तिने परत पातकांचा उद्धार केला की अशा प्रकारे मी जर कधी परत आली नाही तर सर्व पातकं माझ्या डोक्यावर बसू दे. नंतर मग परत एक हरिण आला आणि मग तो हरिण म्हणाला की थांबा, घरी माझे मुलंबाळ आहे आणि मला त्यांना भेटून यायचं आहे. आणि अशा प्रकारे तो हरिणसुद्धा परत गेला. परत हरणी आली, ती म्हणाली थांब मला मारू नको, मी माझ्या बाळांना दूध पाजून येतो. आणि अशा प्रकारे सर्वांनी पातकाचा विचार केला आणि ते सर्व पातकं आम्ही जर कधी परत आलो नाही तर आमच्या डोक्यावर बसू दे. इकडे हा पारधी पहिल्या प्रहरी त्यांची वाट पाहिली, दुसऱ्या प्रहरी वाट पाहिली आणि शिव हर हर नावाचा उच्चार करतोय आणि दिवसभर त्याला उपोषण घडलेलं आहे. आणि हाताला चाळा म्हणून तो ते बेलाची पानं टाकत होता आणि त्याच्या न कळत ते बेल त्या शिवलिंगावर पडत होतं. त्यामुळे त्याला शिवरात्रीच्या पर्वाचं उपोषणाचं पुण्य घडलं, बिल्वार्चनाचं पुण्य घडलं आणि नामस्मरणाचं पुण्य घडलं. आणि त्याच्यानंतर त्याने तत्त्वज्ञान ऐकलं, त्यानंतर सर्व धर्माची त्याने पाहणी केलेली आहे आणि त्याला ते ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. आणि नंतर मग तो हरणाचा परिवार होता, त्याने आपसात विचार केला आणि परत त्या पारध्यात आले आणि म्हणाले की तू आधी मला मार असे ते म्हणायला लागले. आणि त्यांचं ते दिव्य ज्ञान पाहून त्या पारध्याला
सद्बुद्धी प्राप्त झाली. तो म्हणाला की आता कसं काय तुम्हाला मारू, तुमच्यामुळे तर मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि मग मला फक्त एवढं सांगा की मला मोक्ष केव्हा मिळेल. अशा प्रकारे तो म्हणत असताना त्या ठिकाणी शिवलोकातून विमान आलं आणि ते शिवलोकामध्ये विमान आलेलं असताना त्याला त्या ठिकाणी शिवलोकाची प्राप्ती झालेली. तर असा पुण्य पवित्र असा जो दिवस आहे, या महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही वेळेस ज्याला ज्या ज्या प्रकारे शक्य होईल त्याने शिवाची भक्ती जरूर करावी. जसं की रुद्राभिषेक करावा, लघुरुद्र करावं, शिवलीलामृताचं पारायण करावं, त्यानंतर रात्रीच्या प्रमाणे महादेवाची भक्ती करावी, शिवार्चन करावं, बिल्वार्चन करावं, नामस्मरण करावं. अशा प्रकारे तो या महाशिवरात्रीच्या पर्वावर भगवंताची पूजा करतो, त्याची सर्व पातके नष्ट होतात आणि त्याला शिवपदाची प्राप्ती होते. हरिओम, रामकृष्ण हरी. माझं नाव योगेश शरद जोशी. मी 12 ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचा पुजारी आहे आणि आमचा जो प्रकल्प चालू आहे हा रामकृष्ण हरी ग्रुपच्या माध्यमातून चालू आहे आणि 19 वर्ष आज आम्हाला पूर्ण झालेले आहे. या आमच्या कार्यक्रमाला आज राजूमामा भोळे, महापौर, उपमहापौर, तसेच सुनील भाऊ खडके, नंतर विष्णुदादा बंगाळे यासारख्या आज मान्यवरांनी भेट दिली होती आणि काळे ग्रुपचे संचालक, काळे परिवार तसंच खडके ग्रुप अशा सर्वांच्या माध्यमातून आणि सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम पार पडलेला आहे.